परवा बरं का आम्हा डॉक्टर मंडळींमध्ये एक चर्चा चालली होती. कुठल्या वयानंतर व्यवसायातून निवृत्त व्हावं, म्हणजे निवृत्त व्हावं का तसंच काम करत राहावं, म्हणजे अगदी गरमागरम चर्चा. अरे, व्यवसायातून निवृत्त व्हायचं का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. हो. पण बघ ना, नोकरी करताना नोकरीतून 60व्या वर्षी निवृत्त व्हावंच लागतं. हो, आता 60व्या वर्षी आहे. काही वर्षापूर्वी तर 58व्या वर्षीच निवृत्त व्हायचे आणि काही लोक तर त्याच्या आधीच स्वेच्छा निवृत्ती घ्यायचे. व्यवसायातून निवृत्ती घेण्याबद्दल तू आता बोललास. लोक पूर्वी संन्यास घेत असत, तर संन्यास घेणं म्हणजे संसारातून निवृत्तच होणं. संन्यास म्हणजे सर्व संघ परित्याग. न्यास ही गोष्टच फार अवघड आहे. मला मात्र संन्यास म्हटलं ना की विश्राम बेडेकरांची कादंबरी आठवते, शस्त्र संन्यास. हो, आणि मला सावरकरांचं नाटक संन्यस्त खड्ग. किती विरोधाभास आहे ना, संन्यस्त खड्ग. काही जण क्षेत्र संन्यास घेतात आणि क्षेत्र संन्यास म्हणजे एकेच ठिकाणी राहायचं, तिथेच थांबायचं, कुठेही बाहेर जायचं नाही. चाळीसगावचे एक प्रसिद्ध म्हणजे जगप्रसिद्ध फोटोग्राफर होते, के मूर म्हणून. हो. त्यांनी म्हणे क्षेत्रसन्यास घेतला होता. आणि पंतप्रधान असताना पंडित नेहरूंना त्यांना भेटण्याची इच्छा झाली, तर ते स्वतः त्यांच्या घरी गेले. मात्र एकदा का संन्यासाची वस्त्र चढवली की ती पुन्हा टाकून देता येत नाहीत. पु ल देशपांड्यांच्या तुझं आहे तुझपाशी या नाटकात आचार्यांच्या तोंडचं वाक्य आहे बरं का, की एकदा का संन्यासाची तुम्ही वस्त्र चढवलीत की ती पुन्हा टाकता येत नाहीत आणि संसारी माणसाची वस्त्र चढवता येत नाहीत. हे म्हणजे गुन्हेगारांनी वस्त्र चढवण्यापेक्षाही महाभयंकर आहे. पण त्या आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांनी संन्यास घेतला होता, पण त्यांच्या गुरूंनी त्यांना पुन्हा संसारी माणसाची वस्त्र चढवली आणि संसार करायला लावला. हो, पण त्यामुळे सगळ्या समाजाकडून त्यांना फक्त अवहेलनाच सोसावी लागली. त्यांना आणि त्यांच्या मुलांना समाजानं वाळीतच टाकलं रे. हो. आणि त्यामुळे त्यांच्या पोरांची सगळ्या समाजाने चेष्टा केली. संन्यासाची पोरं हो. म्हणून. हो. पण तावून सुलाखून त्यातूनच निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाईंसारखी अमूल्य रत्न निर्माण झाली. हो. आणि ज्ञानदेवांनी तर मराठी भाषेला एक अद्भुत लेणंच दिलं. रेड्याकडून वेद म्हणवले त्या ज्ञानदेवांनी. म्हणजे संन्यासाच्या पोरांनी फक्त रेड्याकडून वेद म्हणून घेतले नाही, तर पसायदानाच्या आळवणीतून अद्भुत असं दर्शन घडवलं क्षमाशील वृत्तीचं. तुला आठवतंय का, आपलं निवृत्तीपासून सुरू झालं हो. आणि जाऊन संन्याशाकडून आपण ज्ञानेश्वरीपर्यंत पोहोचलो. ज्ञानेश्वरीपर्यंत पोहोचलो.